इकडची माती चांगली आहे, ही माती समजलं. तिकडच्या माती तुम्हाला झरा दाखवत्या. आपला जुगाडवाला मांडव आहे, जुगाडवाला. वातावरण खूप थंड आहे म्हणून काय आत्ता असा थोडासा पाऊस की नाही उघडलाय म्हणून घराच्या बाहेर पडले मी. हे बघा, ह्याला एक चैन नसतं ह्या वाघ्याला, नुसतं त्याला बाहेर आहे ना भटकायला पाहिजे. चला, जबरदस्त पाऊस पडतोय आमच्या इथे. तर त्या वेली वगैरे आता बघायच्यात किती वाढल्यात काय, त्याला परत खत पाणी काट्या बिट्या लावायचेत. ह्या पावसाने काय करायला पण मिळत नाही काम. काल झाल्या वाढल्या वेली. तर तिकडच्या बघूया जाऊन. रान पण बघा केवढं वाढत चाललंय ते. मुळ्याची ना, हा करूया. चला या साईडला जाऊया. चल वाघ्या इकडे. हा पाखरं खूप आहेत ना. गोगलगाय आहेत का बघ जरा. ती लाकडं पण घेऊया थोडीशी आतमध्ये. लाकडं मध्ये आम्ही काय करतो रोज थोडी थोडी नेतो, कारण एकदम झेपत नाही. ते काय करायला गेलं ना की तो पाऊसच येतो, राहून जातं. मग बाहेर असं राऊंड मारायला निघालो ना का थोडी थोडी घ्यायची आणि आतमध्ये नेऊन ठेवायची. असं करून करून चाललेले आमचे. हां काय काकडी लावूया. काकडीचं बियाणं काही बरोबर उजलं नाही ह्या टायमाला. पाऊस पण किती पडतोय, काय ते कुसतं ना बियाणं. एवढा पाऊस आहे ते काय राहील ते. कुठं गेलं इथे सगळं. आता माती बिती टाकायची वेलींना. फावडा नाही पाहत असे आता झालं असं लगेच. काय ते हां हे काय मुळं दिसायला लागली. द फावडा घेऊन पटकन, पाऊस नाही तर पटकन करूया. आपल्या इथे एक बरं आहे ना, माती वरून वाहून येते. हे बघा, हे पाणी येतं ना वरनं, बाहेरनं पाणी येतं आपल्या इथे. आणि त्या पाण्याबरोबर माती पण आहे ना अशी येऊन येऊन इथे बसते. त्याच्यामुळे दुसरीकडनं माती आणायची काही गरज बसत नाही. ते उपसायचं आणि हे करायचं. टाक टाक ती सरळ करून जगेल. कसली आहे ती, असेल कसली तरी. हां जगणार ती. दादा उठला बघ. हे दादा आहे हा बघ, कसा भुकतो बघ, गुरगुरतो. कुणाल दादा आहे ना. सगळ्यालाच माती करायला लागेल. चला जरा बघूया आपण. अरे मस्ती नका करू रे. काटलं बघूया मिळत आहेत काय, शोधावे लागतील. आणि छोटे तिथे काटल्याची वेल मस्त झाले. हा काटल्याची वेल छान झाले, असे हिरवीगार झाले. आता इकडचं पहिला साफ करायला घ्यायला पाहिजे. ऐकलं का, हे बघ केवढी झाडी मोठी मोठी झाले. तो तिकडचा नारळ आहे ना, तो पण आपल्याला साफ करून तिकडे त्याला जरा खत पाणी करायला पाहिजे. काय काय होय, काकडीची वेल आहे ना काढून लावूया तिकडे, लावूया त्या साईडला. त्या साईडला पण आहे ना धी. हां ती बरोबर नाही झाली, ती मस्त झाली बघ. तिची पानं नाही होत, चिवडी झाली ती. इकडची माती चांगली आहे, ही माती समजलं. तिकडच्या मातीमध्ये दगडी बिगडी आहेत, ही एकदम प्युअर माती आहे. बघ ह्याच्यामध्ये आहे काय, वरनं वाहून आलेली आहे ना माती. बाहेरची सगळी माती बारीक बारीक. वाकला वाकला. शेरूच्या घरात पाऊस पडतोय, त्याला बारीक बारीक पाऊस चालू आहे. किती मातीचा ढीक टाकला होता ना, तेवढा सगळा वाहून गेला पावसाने. पाऊसच एवढा पडतोय, करणार काय. इकडे वाट करायला पाहिजे पाणी जायला. ऐकलं का, हे बघ इथे ह्या साईडला हे बघ, या आंब्याच्या इथे पाणी तुंबतोय. इकडनं वाट करायला हवी. अबे ह्या साईडला वाट करायला पाहिजे पाणी जायला. नाही जातो पाणी ते तिकडे ना, ती मार्ग करतो. हा बघ, आपण इथे पाणी जमवतो. हा इकडे सगळं पाणी आहे ना. हां हा बघ, हा इथे येतोय पाणी असं भाऊ.
नाही पण थोडीशी वाट केली ना बाबा फावड्याने. खोदायचं हे सगळं. हा तेच बोलते मी, इकडनं असं खोदून मग ते पाणी सगळं तिथे जाईल. चला तुम्हाला झरा दाखवत्या. आपल्याला एका ताईंची कमेंट होती की ताई झरा दाखवा, तर हा बघा झरा. जरा हे पाणी बघा कसं तुंबलंय ते. मी पाऊस जास्त असेल ना तर खूप जोराने वाहतो. हे बघा इथे कसं पाणी आहे ना. तिकडे जायला आता होणार नाही कारण सगळं पाणी ते तुंबलंय. मीच आता 2-3 दिवसांनी इथे आलेली आहे, काय बाहेर पडणार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. पाऊस थोडासा थांबला आहे हो, म्हणून मी आज घराच्या बाहेर पडलेली आहे, म्हणजे इथे आलेली आहे. नाहीतर अजिबात 2 दिवस झाले मी अजिबात घराच्या बाहेर पडलेली नाही. इतका पाऊस जबरदस्त पडतोय. आता पण बारीक बारीक पडतोय म्हणून छत्री घेतलेली आहे. नाहीतर कुणाला जेव्हा मला ओरडतात भिजू नको भिजू नको. हां आणू मग काय हवंय गमेला. हां चला जरा त्यांना काय वस्तू हव्यात ना त्या आणून देते. खूप कामं पडलेत पण पाऊस सुरू झाला का हातपाय थंडवतात. सावकाश करा. घमेला ना पुढच्या साईडला आहे ना घमेला. हां हां आणते. हां चला आपल्या वेलींना पटावट्यानं माती घालून घेऊया. वेली इतक्या छान झाल्या आहेत पण हा पाऊस आहे ना भरपूर पडतो ना, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष ठेवावं लागतं आहे. आणि काय ते गोगलगाई वेगवेगळी पाखरं वगैरे असतात ना, गोगलगाईंची खूप भीती वाटते आम्हाला. कारण 1 वर्ष ना गोगलगाईने सगळी भाजीपाला वगैरे सगळं म्हणजे खराब करून टाकलं होतं, काहीच ठेवलं नव्हतं. त्याच्यामुळे ह्यावर्षी थोडंसं लक्ष द्यायचं आहे गोगलगाईंकडे. आता ना मी छत्री ठेवून देते. चला घमेला हवे ना, घमेला घेऊन जाते आणि जरा पटकन पाऊस कमी आहे तोपर्यंत आपण झाडांना जरा माती वगैरे ना घालून घेऊया. मांडव घालायचं आहे पण मांडव आम्हाला जमत नाही ना. आता बघू ह्या टायमाला कुणाला जेव्हा काय करतात ते झाड आणलेलं आहे ना तोडून, तेच लावायचा आमचा विचार आहे. बघू. चला सकाळपासून आम्ही उठून बसलो लवकर पण कामं काहीच नाही. बाहेरचं काय नाही, घरामधलं करत होतो. पण 1 मिनटं हा बघा घमेला. मच्छर लय आहेत बापरे. इथे गाडी माती भरती सगळी व्यवस्थित. काट्या लागल्यात ना. झालं तिने ह्याला टाकलं, तिथे पण टाकलं, त्या भोपळे झालं त्याला पण टाकलं. तिला उभी कुठे करायची बघ का वातावरण. आमचा मांडव तुम्हाला दाखवते. हा जुगाडवाला मांडव आहे, जुगाडवाला. तरी फांदकी बघा त्या दिवशी आणली होती ना मारून कुणालच्या बाबांनी आणि काकाने दिलं होतं हे करून. तिथं खड्डा पाडलाय आणि त्या खड्ड्यामध्ये आता हा झाड आहे ना उभा करणार वेलींसाठी. ए मागे मागे हे जड आहे ना खूप. आता वेल गेली होती. ह्या वरनं थोड्याशा फांद्या मारायला पाहिजे, जास्त उंच नाही होत आहे ते. भाराने खाली येईल ना नंतरला. आता माहिती बांबूचं माहिती काय झालं ते बघा. तिथे बांबू आहेत आपले, रान एवढं वाढलंय ना तिकडे जाणं म्हणजे खूप रिस्की आहे ते. खूप रिस्की आहे, खूप रिस्की आहे. बघू जर का कोण हाताशी भेटलं तर काढता येतील आपल्याला. दगडी आता त्या चिऱ्यांचेच आणायला लागतील, दुसरं काय आहे.
चला आता इथे दगडी लावायच्या. आता बघा काय काय केलं, पटापट इथे माती बघा घालून घेतली, सगळीकडे पटापट माती घालून घेतली. इथे तिथे तिथे त्या साईडला पण माती ना घालून घेतली पटापट. खूप काम झालं. असं करायला घेतलं ना का होतं पटकन, पण हा पाऊस जरा उघडला पाहिजे. मच्छर चावतात ना, मग इथे काम करायला घेतलं ना इतका मच्छर चावतात ना बारीक बारीक. हात धुवायला आपला झरा आहे इथे, हात सटकतोय काम करताना. मी पण तिथेच हात धुवून आली. झराचा आवाज कसा येतो ना. आता ऊन आला ना, ऊन कुठे, सावटच आहे ते. हलकं ऊन नाही आलंय, ते पाऊस थोडासा जरा गेलाय म्हणून ते असं वाटतं ऊन आलंय. असं ढग आहेत ना गेलेले आहेत. कुठे ऊन आहे ते बघा, जरासं दर्शन होता होतंय. हलवून नको दे, बस तसंच शेरू झालं नाही पाहिजे, समजलं. घट्ट बसलं पाहिजे ना. आता वारा आला कसं का पडलं कसं गेलं मग. त्याच्यामुळे जरा दगडी विडी घालून ते घट्ट करायचं आहे. तर हा बघा आता इथे ना खड्डा करून घेतलाय मी. तिथे आपल्याला ते पुलावपतीचं झाड लावायचं आहे. ते राहिलंय किती दिवस झाले, पाऊस पडतो तर करणार काय. ते आता बघा खड्डा करून घेतला आणि त्या खड्ड्यात ना हा बघा हा ओंडका दिसतो, केवढा मोठा लाकूड बघा निघाला. पुन्हा जेव्हा तिकडे गेलेत तिथे झाड काढायला. हा काय मोडली केल, वारा किती येतो काय करणार. कुठे, हां अरे त्याला काय केळी आहेत का. ते घड काढून घेऊया मग, आता काय करणार. झाड बघ कसं काढतो आता. हे इथे ना काहीतरी पसरवूया, ऐकलं का. नाही पाहिजे झाड, तेव्हा चांगलं असं वाढायला पाहिजे होतं ना. झालंय तर खरं काय, अजून तुला तिथे नाही पाहिजे तर मी काय करू. नाही पण ते एक साईडला आहे ना, ते घालायला लागेल त्याला, बाकी काय नाही. घालूया माती भरपूर. समोर राहील ना, हे एक साईडला पडतं. इथं आपलं केळीचं आहे, ते केळीचीच सगळं इथं होऊ देत. झाडं लावलं त्याचा उपयोग पण करायला पाहिजे ना, वापर नको. लक्षातच राहत नाही. मुळं गेली होती वाटतं खोलवर ना. असं घेतला ना तर मुलं तुटतील, खेचून नाही काढायचं त्याला. बघा छानपैकी निघालं बघा. एक पण मुळं तुटलं नाही, व्यवस्थित निघालं. माती भरून घ्यायची. ती माती त्याच्यावर अशी लेवल कसं काढते. हे बघा लावलं झाड आता इथे. पुरण सारखं करायचं असं. ह्याला मुळं कशी वरच्या साईडने सुटतात ह्या झाडाला, त्याच्यामुळे माती बिती त्याला नंतर. आता समोर आहे ना तर माती बिती कशी आपण घालू शकतो. तिकडे एक साईडला घायचं, मग काही लक्षात नाही राहायचं. मग आता चांगलं होईल इथे. त्याला खत बीत घातलं. बघा कशा दोघं जण झोपलेत साधे भोळे बनून. एवढा दंगा केलाय त्यांनी मगाशी, बाप रे. वाघ्याला मगाशी मध्येच आहे ना मी धुवून काढलं, म्हणजे इतका तो चिखलाने माखला होता. धुतलं, त्याला बांधून ठेवलं. शेरू पळाला धुवायचं म्हटलं तर, पण तो काय एवढा घाण नव्हता. झोपले बघा. आता त्यांना भूक लागली आता. तर भरपूर असं काम की नाही करून झालेलं आहे बागेतलं. तुमच्याशी काही जास्त असं शेअर करता नाही आलं, पण खूप काही झालेलं आहे. आता तिकडे बघितलं ना रान किती वाढलं आहे ते. ते आता बघूया, 1-2 दिवसामध्ये आता साफ करायला सुरुवात करायची आणि होईल. जास्त चिंता नाही करायची. कामं काय आता ही चालूच राहणार साफ करायचं. आधी आता जाते मी नाश्ता बनवायला. भूक लागली आता सगळ्यांना. वाघ्याशेरूला पण भूक लागले आणि आम्हाला पण. पटकन काहीतरी बनवून घेते. बागेत आपल्या मुळ्याची भाजी की नाही तयार झाले. आता आम्ही बघून आलो तिथेच. ती काढायची, दुपारला बनवता येईल मग काहीतरी पटकन असं. चला पुन्हा जेवण म्हटलं बस झालं, पण ते आपलं चालू आहे. झालं की नाही, बस झालं आता. चल बस 1-1.5 तास केलं, खूप झालं. असा पाऊस थोडासा थांबला ना सकाळच्या वेळेस, म्हणजे आंघोळीच्या आधी कामं कशी आपली होऊन जातात. आणि एकदा आंघोळ झाली ना नंतर मग त्या मातीमध्ये जायला ना खूप असा कंटाळा येतो, कारण किती आपण मातीचे कपडे धुणार ना, असं होतं. त्याच्यामुळे जितकं पण शक्य होईल ना आम्ही आंघोळीच्या आधीच काम करायला, म्हणजे मी सांगते, मी आंघोळीच्या आधीच करायला बघते. आणि संध्याकाळच्या वेळेस असं काम आटपलं की थोडंफार आपलं करायचं, ते पण पुढच्या साईडला असं.
चला जाऊया जरा पोटा पाण्याचं बघूया. लाईट आहे का गेली रे कुणाल? लाईट आहे ना? आली मग अशी लाईट गेली होती आली. आता किचनमधल्या कामाला बघा सुरुवात. इथे दूध आहे ना गरम परत ठेवले ते आता येईल वरती. आणि नाश्त्यामध्ये शिरा बनवते पटकन आता, कारण आता इतकं काम केल्यानंतर थोडंसं गोड पाहिजे. कुणालच्या बाबांना आवडेल, गोड त्यांना खूप आवडतं. जरा शिरा रवा थोडासा भाजून घेते. दुसरी पण तयारी करायची, संध्याकाळसाठी भाजी हवी, उद्यासाठी परत दूध. तर हे कडधान्य काढले, हे वाल थोडेसे हे उद्या परवाला होतील. आणि ही चवळी रात्रीसाठी म्हणजे भिजत घालून ठेवते, कधी ते माहीत नाही. ग्लास आणते. भाजीची तयारी. मंगळवारी बाजार चुकला ना आपला, त्याच्यामुळे घरात काय आता भाजी नाही आहे. आता काही जास्त लागत नाही भाजी, पण तरी पण एखाद दोन भाज्या घरामध्ये असलेल्या बरं पडतं ना. जरा कडधान्य भिजवते, म्हणजे अगदीच काही नसेल तर पटकन आपण बनवू शकतो. पालेभाज्या काय आहेत आपल्या बागेमध्ये भरपूर आता, ते चिंता नाही. पण तरी पण फळभाजी लागतेच ना काही ना काही. वांगी आहेत, सुरण झालं आहे त्याची खाऊन. आता सुकी मच्छी आणि कडधान्य आणि पालेभाजी 2-3 दिवस असेच काढावे लागतील. चला तुम्ही पण खाऊन घ्या. चला झालाय शिरा. जा तिकडे झोप गाई कर जा. बघा भात ह्याने टाकला ना शेरूने, त्याला शिऱ्याचा वाज गेलाय ना, त्याला शिरा हवाय खायला. कुणालच्या बाबांना दिला ना, तर मगापासून हिरट्या घालतोय. त्याला बरोबर आता नाक एकदम शार्प झालेला असतो. गोड बनवले घरामध्ये. चल वाघ्यानं बघ कसं फिनिश केला. वाघ्यानं सगळं खाल्लं बघा. ह्याचं लय असं गोडावरती ह्याचं लय लक्ष असतं. जा वाघ्या गाई कर जा. अजिबात देणार नाही, नंतरला देणार थोडासा देणार. मग आता हे सगळं आवरून घेते. जा तो भातू खा जा, मग देणार थोड्याने. लबाड गोड खायला पाहिजे, मग जंत होतात पोटात. नंतर देणार थोडासा. काय नाही, पावसाचं काय सांगू शकत नाही. कधी वातावरण चेंज होतं ना, काय माहिती नाही पडत. फोन घेतलेत ना, फोन सांभाळा तुमचे, फोन भिजवू नका. आत्ता जरा बसते बाबा मी रिलॅक्समध्ये. कुणालचे बाबा आणि कुणाल दोघंजण इथे गेलेत, आपल्या डॅमजवळ गेलेले आहेत. काय झालं आहे, आपली गाडी ना म्हणजे काय बंद पडले, चालूच होत नाही आहे. का रात्री सेल्फ लागत नाही आहे. काय उंदरांनी काय वायर खाल्ली आहे का काय माहीत नाही आहे. त्याच्यामुळे ते गॅरेजवाले आहेत ना, त्यांना फोन केला होता. ते आता येत आहेत. त्यांना ॲड्रेस माहिती पडेल नाही माहिती पडेल, त्याच्यामुळे ते आता घ्यायला गेलेले आहेत ते. आता गाडी की नाही तिथे बघा उभी करून ठेवले. हा मंडप आहे ना गाडीसाठीच घातला होता, पण काय होतं ती आतमध्ये घेतली ना. कोणतरी आलं, एक दुसरी गाडी आली होती, आवाज रेकॉर्ड होतो ना मग बाईकचा. म्हणजे ती गाडी कशी आतमध्ये घेतली ना मंडपामध्ये, तर कुणाला रेंज मिळत नाही त्याच्या फोनमध्ये. फोन त्याचा बघा आड्याजवळ तो ठेवतो ना लावून, आणि मग काम करताना थोडीशी अडचण होते. त्याच्यामुळे मग गाडी मंडप घातलेली आहे तरी पण ती पुढेच अशी लावलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा. तुमच्या सगळ्या असतात कमेंट कधी कधी की गाडी अशी मंडपाखाली घाला म्हणून, पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मग तिथेच एक साईडला मग करून ठेवावी लागते. रात्रीच्या वेळेस कधी ह्याचं काम जर का लवकर झालं तर मग ती आतमध्ये घेतो, नाहीतर मग तिथेच गाडी लावतो. मग असं आहे. तर आता येतील ती पोरं आहेत, ओळखीचे आहेत ते गॅरेजवाले पण, त्याच्यामुळे आल्यावर त्यांचं काम होऊन जाईल. आता स्कूटी आपल्याकडे होती म्हणून बरं झालं. गावच्या ठिकाणी वाहन खूप गरजेचं आहे. अगदी सायकल जरी असेल ना छोटीशी तरी पण खूप उपयोगी पडते आपल्याला. त्याच्यामुळेच वाहन पाहिजे मार्केटला जायला, कुठे जायला, कारण सगळं बघा लांब असतं. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती तर वाहन. कुणालच्या बाबांचे खास एक मित्र आहेत गॅरेजवाले, त्यांना लगेच रात्री फोन केलेला. आणि कुणालच्या बाबांना पण भरपूर असं समजतं गाडीच्याबद्दल, त्यांना भरपूर नॉलेज आहे. कारण आता इतकी वर्ष ते ह्याच क्षेत्रामध्ये होते ना, ड्रायव्हिंग वगैरे मुंबईमध्ये असताना पण. त्याच्यामुळे त्यांना असं भरपूर नॉलेज आहे. काय झाले काय नाही ते त्यांना माहिती आहे, काय झालेलं आहे ते. त्याच्यामुळे आता होईल पटकन काम होऊन जाईल. बॅटरीचं किंवा वायरिंगचं काहीतरी आहे असं ते म्हणाले. असं
तर एक 5 मिनिटामध्ये ते गॅरेजवाले भाऊ आहेत ना ते आले आणि आल्यानंतर त्यांनी ते गाडी बघा चेक करायला सुरुवात केलेली आहे. गाडीला फारसं असं काही झालेलं नव्हतं. 1-2 मिनिटात माहिती पडलं की काय झालं ते. तर इथे आता मी किचनमध्ये की नाही त्यांच्यासाठी सरबत बनवत होती. म्हणजे कुणालचे बाबा आणि ते भाऊ आहेत ना आपल्या पडवीमध्ये बसून दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. म्हणजे जेव्हा पण गाडीचं काही काम असतं ना ते कुणालचे बाबा त्याच गॅरेजमध्ये जातात. त्याच्यामुळे बऱ्याचशा ओळखी वगैरे अशा झालेल्या आहेत. किती टाइम चालू ठेवायचे? अर्धा पाऊण तास चालू राहिली पाहिजे ती बॅटरी फुल चार्ज. अच्छा, म्हणजे बॅटरी उतरलेली. आणि कुणालच्या बाबा टेन्शनमध्ये, आम्ही टेन्शनमध्ये काय झालं तर बॅटरी उतरली होती. मला वाटतं वातावरण खूप थंड आहे म्हणून काय 8 दिवस गाडी नाही चालवली, थंड आहे, पाऊस किती पडतोय. हा, वातावरण खूप थंड आहे इकडचं. म्हणजे अशी आपली घरातली जमीन आहे ना त्याच्यावर पाय ठेवत नाही. काल मी अक्षरशः मोजे घालून रात्री झोपले होते. म्हणजे रोज संध्याकाळी रात्री 10 मिनिटं तरी गाडी चालू होती. हा, मग थंडीमुळे ती बॅटरी उतरली. इतकं वातावरण आता आमच्या इकडचं की नाही थंड आहे. मी म्हणाले ना तुम्हाला रात्रीचे मोजे घालून मी झोपते, इतकं ह्या गारठा आहे. हा, मग आज किती दिवस पाऊस पडतोय. चला आता आंघोळ्या करा आणि आता घरातलं काम करायचंय. आता व्हिडिओ की नाही आजचा आता मी इथेच थांबवते, कारण आता खूप थकल्यासारखं झालेलं आहे मला. आता ह्याच्या पुढे शूटिंग करायला जमेल असं मला वाटत नाही. माझी एनर्जी की नाही खूप लो झालेली आहे, कारण सकाळी आपल्या बागेत पण खूप काम केलेलं आहे. त्याच्यामुळे थकल्यासारखं झालं. अरे ते दोघं जण मगाशी आहे ना कुणालचे बाबा आणि कुणाल दोघं जण गेले ना बाईकवरनं. त्यांना असं वाटलं की मी पण गेली आणि म्हणजे आवाज नव्हता ना घरामध्ये. मी माझं आपलं काम करते किचनमध्ये. नंतरला झाडू मारण्यासाठी मी पाठी गेली ना तर दोघं जण असे बसले होते. मी त्यांना असं वाटलं की आई पण घरामध्ये नाही आणि घाबरल्यासारखे दोघं जण बसलेले होते. असे हे आपले वाघ्या शेरू आहेत. तर चला मग ताईनं आता इथेच थांबवते आजचा व्हिडिओ. आज काही जास्त असं शेअर करता नाही आलं, पण जितकं शक्य झालं तितकं शेअर केलेलं आहे. कधी कधी जास्त असं थकायला होतं ना, मग पुढे शूटिंग करायचं पण थोडंसं जरा हे होतं. आहेत भरपूर कामं आहेत घरातली, ती आटपून घेते आणि व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.